अंजनगाव सुरजी परतवाडा नॅशनल हायवेवरील पांढरी खानमपूर येथील अतिक्रमणे हटवण्यात आली असून या अतिक्रमणाविरोधात गावातील नागरिकांनीच तक्रार केल्याचं समजतं। पांढरी या वादग्रस्त गावातून नॅशनल हायवे क्रमांक 548 गेला असून महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक वर्षांपासून मोठमोठी अतिक्रमणे झाली होती, ज्यामुळे महामार्गालगतच असलेल्या जमिनीवरही काही अतिक्रमणधारकांनी आपली दुकाने थाटली होती। जमीन मालकांनी वारंवार विनंती करूनही अतिक्रमण निघत नसल्यानं जमिनीवर जागा मालकांना काहीच करता येत नव्हतं। अखेर येथील एका जागा मालकानं नॅशनल हायवे अथॉरिटी अकोला यांच्याकडे तक्रार केली। हायवे अथॉरिटी यांनी 2 महिने अगोदरच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती, तरीही कुणीच अतिक्रमण काढले नव्हते। शेवटी मंगळवार दिनांक 22ला हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा पांढरी येथे दाखल झाला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं काढण्यात आलं। या दरम्यान काही नागरिकांचा प्रशासनाविरोधात आक्रोश पाहायला मिळाला। महामार्गालगतची जवळपास 10 ते 15 पान टपरीसह दुकाने पाडण्यात आली। अनेक नागरिक या मोहिमेच्या विरोधात होते, मात्र प्रशासनानं कायद्याचा बडगा दाखवत या अनधिकृत पान टपरीसह दुकाने जबरदस्त केले। ही कारवाई नॅशनल हायवे आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आली। या कारवाईनंतर अपघातांचा धोका कमी होण्याची शक्यता आहे, तर जमिनीचे मूळ मालक मात्र आता सुटकेचा निश्वास टाकत आहेत। जन्मताई न्यूज करता अंजनगाव सुरजीवरून सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट।